सुरुवात जाऊत आपण ते मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो गुरुवर्य निलेशजी मडेकर सरांचा ऐकूयात आपण आवाज. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, ज्यांची शब्दरचना अतिशय चांगली असते आणि ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात तो कासवाडर विभागाचा आवाज सचिन शेडगे सर पारंबे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. 5 जे धावपट्ट आहेत ना त्यांना मैदानाच्या आतमध्ये धावता येणार नाही, आपण सहकार्य करा. त्यांना विनंती आहे की जी बाउंड्री रोप आहे त्याच्या बाहेरून आपण धावा, आपण सहकार्य करा या स्पर्धेला. ही विनंती आपण करूया. मैदानाच्या आतमधून कोणी धावणार नाही याची विनंती धावपट्टूंनी घ्यावी ही त्यांना विनंती आहे. आपण सहकार्य करा. मॅचला झाली सुरुवात. सामना तुम्ही पाहताय, एका बाजूला संघ आहे सह्याद्री सुपरस्टार तर एका बाजूला आहे वेदांत स्पोर्ट्स. टीम वेदांत स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम सह्याद्री सुपरस्टार या टीमला आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंगसाठी. यावेळेला बॅक टू दी बॉलर खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. पहा मित्रांनो, जे पाण्याचे जार आपण उपलब्ध केलेले आहेत ना ते फक्त आपण पिण्यासाठी वापर करा. हात पाय तोंड कोणी धुणार नाही. पाण्याचा अपव्यय आपण टाळूया आणि त्यासाठी आपण ही त्यांना विनंती करूया, कारण ऊन वाढलेलं आहे आणि त्यामुळे जेवढं पाणी आपल्या शरीरात जाईल तेवढं चांगलं आहे. आणि आपण कुठेतरी हात पाय तोंड धुणं आपण टाळूया आणि पाण्याचा जपून वापर करूया ही विनंती आपण सर्व खेळाडूंना देऊया. पा इथे मोठा धमाका येईल का? हो, येस इट इज. मोठा धमाका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 7 धावांसाठी आलाय षटकार. अजय केरेकर सांडिवली यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. फटका जबरदस्त होता आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. 6 धावांसाठी आलाय तो षटकार. एका बाजूला सूरज माने जिल्हा आयकॉन जे लुमणे खोलचे आहेत, 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा. अजय केरेकर जे सांडवलीचे आहेत, 1 बॉल 6 धावा. आणि एका बाजूला यश काळे सारखळ. यावेळेला पाठीमागच्या बाजूला नशिबाचा चौकार मिळेल का? हो, बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने आलाय चौकार. थँक्यू. त्याचबरोबर थँक्यू निलेश दादा मोरे पेठणी यांचं आगमन आहे, त्यांचं आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. शब्द सुमनाने सर स्वागत. या षटकामध्ये काय घडलं? 2 चौकार आले, 1 षटकार आला. धावसंख्या आहे 15-0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉल शिल्लक. बॉलर यश काळे तयार. यावेळेला कार्पेटचा फटका कव्हर्सला फुटबॉलचा लढवण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केलाय. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 5 बॉलचा खेळ इकडे आता समाप्त होतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 आणि यश काळे यांचा आहे शेवटचा बॉल. षटक क्रमांक 1. हे पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहत आहात ना आणि अनुभवत आहात. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. ज्या प्रकारे अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं की मला सातारच्या शाहू स्टेडियम मध्ये खेळायला मिळावं. अटॅकिंग टू द बॅट्समन, कमरेच्या वरती. नो प्लस 4 धावा मिळतील. 5 आलाय तो चौकार. थँक्यू, धन्यवाद. उजवष्टीच्या बाहेर चपल झाले होते आणि हा अतिरिक्त उंचीचा बॉल आणि पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे. याच्यावरती रन मिळाल्या तब्बल 5. आता यानंतर आहे फ्री हिटचा बॉल आणि शेवटचा बॉल हाताळावा लागेल यश काळे यांना आणि जावं लागेल ते अग्निदिव्यातून. फलंदाज शपल झालेत आणि त्यांनी हा बॉल डीप मिड विकेटला खेळलाय. बॅट्समन होते सूरज माने. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा चातुर्याने इथे पूर्ण केलेल्या आहेत. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटका अखेरीस प्रथम बॅटिंग करताना सह्याद्री सुपरस्टार 23 धावा 0 गडी बाद. चला घाई करा. पहिली 4 षटकं 20 मिनिटं हा निर्धारित वेळ आहे. त्यासाठी दोन्ही संघाने विनंती करूया की आपण घाई करा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेच बदला. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण घाई करा. अजून आपल्याला बरेचसे सामने पेंडिंग आपल्याकडे शिल्लक आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. या प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करतोय. पर्व क्रमांक 1 सुबक आणि मन वेधून घेणारे ट्रॉफीज या स्पर्धेला आहेत. प्रगल्भाचं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, त्याचबरोबर युनिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रसारण. त्याचबरोबर मयूर कांबळे सर व्हिडिओ अनालिसिस, BCCI कुलकर्णी सर
ज्यांनी नुकतीच MCA ची परीक्षा दिलेली आहे, त्याचबरोबर जावेद सय्यद सर, अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यांनी संपन्न केलेल्या आहेत, आणि स्कोरिंग मध्ये चंद्रमणी सर, या सर्व गोष्टी या प्रीमियर लीगशी जोडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार, प्रेक्षकांना पर्वणी आहे, सायकल आहे, लकी ड्रॉ मध्ये एक चांगली क्रीडा नगरी या स्पर्धेला लाभलेली आहे, छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण सातारा. ओव्हर नंबर 2 कडे चला, घाई करा, जास्त वेळ घेताय, पंच त्यांना इशारा द्या. चला दोन्ही टीम आपण जास्त वेळ घेताय. आणि बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आहेत. एका बाजूला अजय केरेकर सांडवली 3 बॉल 11, सूरज माने लुमनेखोल 4 बॉल 7. आता बॉलर आहेत सागर, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. तर सागर मुसळे जिल्हा आयकॉन ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. सातारा एसटी स्टँड या एंड कडून गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, कमी गतीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. पहा या षटकाच्या पाठीमागे गोलंदाज सागर मुसळे यांच्याकडे जे व्हेरिएशन आहे, जी भिन्नता आहे, जे मिश्रण आहे, ते मिश्रण त्यांनी अंमलात आणलंय आणि कमी गतीचा बॉल टाकला आणि त्या बॉलला अगदी हळवार पद्धतीने अजय केरेकर यांनी खेळला एका धावेसाठी. 24 वरती 0 या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय आणि एकच धाव सागर मुसळे यांनी दिलेली आहे. जिल्हा आयकॉन म्हणून त्यांची वर्णी लागली या प्रीमियर लीग मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला हा टोला समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक धावत येत आहे, झेल होईल का नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय, 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. पहा जे धावपट्टू मैदानाच्या आत म्हणून धावतात त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून धावा, आपण सहकार्य करा या प्रीमियर लीगला, ही विनंती आहे. जे धावपट्टू जे बाउंड्री लाईनच्या बाउंड्री रोपच्या आतमधून धावतात त्यांना विनंती आहे की आपण बाहेरून धावा. सागर मुसळे यांचा पुढचा बॉल. सूरज माने यांनी गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला आणि पाठवलाय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत सूरज माने, लुमनेकोल आहे त्यांचं गाव. थँक्यू. सूरज माने यांच्या बॅट मधून ही टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. फटका पाहत आणि पाहतच राहावा असा होता. एक पाय पुढे काढला, गुडघा टेकवला, गुडघ्यावरती बसले, यालाच म्हणतात ना गुडघा टेक और षटकार देख. आज तो फटका होता आणि बॉलला पाठवलं सरळ 6 धावेंसाठी. आता सूरज माने मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाजी करतायत. लुमनेकोलच्या फलंदाजीचा चाबूक म्हणजे सूरज माने यांच्या बॅट मधून आणखीन एक लाईक ट्रेस बुलेट 4 रन, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, 4 धावा चौकार. थँक्यू. सागर मुसळे करंजे आणि करंजे टीमचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत सागर मुसळे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट पुन्हा एकदा. यावेळेला अंगाला भेटणारा बॉल, पण चांगले स्ट्रॉंग अपील केली आहे. या बॉलची धाकता चांगली होती, बॉल थोडासा पाठी ओढला, अतिरिक्त उसळी दिली आणि बॉल अंगाला जाऊन भेदला. 2 षटकांचा खेळ संपलाय, 40 वरती 0. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की पॉवर प्लेचे षटकं संपलेली आहेत, आता खुलं क्षेत्ररक्षण लावा आणि आपण घाई करा, ही विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 40 वरती 0, 2 षटका अखेरीस. यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे
की आपण पाणी बॉटल आपण तयार ठेवा, यानंतर तुमच्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. चला घाई करा. टीम वेदांत स्पोर्ट्स, अजून आपल्याकडे भरपूर सामने शिल्लक आहेत. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदला मित्रांनो, आपण सहकार्य करा. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु घाई करावीच लागेल. चला मॅच होते पुन्हा सुरुवात आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. पर्व क्रमांक 1 1.0 ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात आणि ओव्हर नंबर 3 साठी विठ्ठल आहिरे आठाळी ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. पाच जे धावपटू बाउंड्री रोपच्या बाहेरून धावतायत त्या धावपटूंना विनंती आहे की आपण बाउंड्री रोपच्या बाहेरून धावा, आपण या प्रीमियर लीगला सहकार्य करा, ही विनंती आहे. विठ्ठल आहिरे आठाळी यांचा पुढचा बॉल अर्थात राऊंड द विकेट. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न अजय केरेकर बॅटिंग मध्ये होते. एकच जाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. इथे आता स्ट्राईक दिले सूरज माने यांच्याकडे. प्रोजेक्टेड स्कोर आपण बद्दल चर्चा करतोय. करंट रन रेट जर पाहिला ना 18.92 आहे आणि पहिल्या डावामध्ये अपेक्षित धावा किती उभ्या राहतील तर याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 88 धावा जर याच गतीने बॅटिंग केली तर एका बाजूला सूरज माने 8 बॉल 23 चा खेळ उभा केला, एका बाजूला विठ्ठल आहिरे यांचा पुढचा बॉल राऊंड द विकेट. चला वेळ घेऊ नका दोन्ही टीम. पुन्हा एकदा आपण दोन्ही टीमला सूचित करत आहोत. पाठी ओढलाय बॉल आणि यावेळेला केलाय पुल. डीप मिड विकेटला खेळाडू बॉलच्या खाली निसटलाय झेल, मिळेल ते जीवनदान. विठ्ठल आहिरे यांनी प्रयत्न निश्चित हा चांगला केला होता की सूरज माने यांना आम्हाला माघारी पाठवायचं आहे. बॉल पाठी ओढला, बॉलला उसळी दिली, परंतु सूरज माने यांचा पुलचा फटका फसला होता आणि सीमा रेषे लगत झेल होऊ शकला नाही आणि ते जीवनदान मिळालंय सूरज माने यांना. जीवनदान किती घातके असतात, मग युद्ध असो किंवा क्रिकेट. एखाद्या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल तर ती येणारी वेळच आपल्याला सांगेल की त्या झेलचा उपद्रव काय आहे. कट केलाय बॉल, बॅटची कडा पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. बॉलने गॅप शोधलाय, बॉल चाललाय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. सीमा रेषा तोडून फोडून भेदून सीमा पार चौकार. थँक्यू, धन्यवाद. डीजे नाद, नाद निराळा म्हणजे डीजे नाद. यावेळेला समोर हल्ला, आक्रमण, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. 2 खेळाडूंमध्ये झुंबड आणि त्यानंतर बॉल ओलांडतोय. आलाय तो चौकार. थँक्यू. समोरच्या बाजूला एक चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये उडाली झुंबड आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धाब्यांसाठी आलाय तो चौकार. एका बाजूला सूरज माने 11 बॉल 33, अजय केरेकर 6 बॉल 13, विठ्ठल आयरे यांचे 2 बॉल मागणे. हाई बॉल, चाबुक स्ट्रोक, बॅट्समन सूरज माने आणखीन एक धमाका मोठा करताय षटकार. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. सूरज माने यांचा चाबुक स्ट्रोक चाललाय सीमारेषच्या पलीकडे. चला पाणी बॉटल तयार ठेवा, शेवटचा बॉल आहे, यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. अतिरिक्त खेळाडूंना विठ्ठल आयरे तयार, राऊंड द विकेट. हाई बॉल, आता लॉंग ऑफला बॉल सरळ चाललाय 6 धावेंसाठी. एक वार चेंडू सीमा पार. बॅट्समन आहे सूरज माने, 45 धावा आणि बॉल आहे 13. धन्यवाद डीजे, धन्यवाद. यावेळेला बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला पाठवलंय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 7 धाव्यांसाठी. ड्रिंक्स ब्रेक ऑन झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे 1 मिनिटाचा. सूरज माने वैयक्तिक 13 बॉल 45 धावांचा खेळ. अजय केरेकर 6 बॉल 13 आणि टीमची धावसंख्या आहे 63 वरती 0. प्रथम बॅटिंग करताना सह्याद्री सुपरस्टार
63 धावा 0 गडी बाद. आता इथून पुढे शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. ऐकूया तोपर्यंत डीजे नाद यांचं एक सुमधुर संगीत. थँक्यू, धन्यवाद. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवराय यांच्या आधारावरती आपण हे गाणं ऐकलं. चला आता 1 मिनिटाचा वेळ संपत आलेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. चला, स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे. धोरणात्मक वेळ आपण दिली होती शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 ची. आता या ड्रिंक्स ब्रेक मध्ये नवीन धोरण काय बांधलंय टीम वेदांश स्पोर्ट्सच्या टीमने, कारण या टीमने आतापर्यंत 3 षटकांच्या पाठीमागे ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. 63 वरती 0 अशी स्थिती आहे. बॅटिंग करताना सह्याद्री सुपरस्टार या टीमची शेवटची 2 षटकं आणि षटक क्रमांक 4 साठी पर्याय निवडलाय पुन्हा एकदा यश काळे. यश काळे यांनी अगोदर पहिले षटक हाताळत. चला घाई करा दोन्ही टीम, आपण वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. समोर अजय केरेकर सांडवली. यावेळेला बॉल भिरकावून दिला डीपी स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाही, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार अजय केरेकर यांच्या बॅटमधून. त्याचबरोबर काही खेळाडूंनी पाण्याचे जार बाल्कनी मध्ये नेलेले आहेत. ते जार आपण खाली घेऊन या ही विनंती आहे. यावेळेला कलात्मक फटका फ्लिक केला. मनगटी फटका क्रिकेटचा पाठवला सरळ 4 धावांसाठी. अजय केरेकर 7 बॉल 17. यश काळे यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. ऑलराऊंडर आहेत. विकेटचा शोध सुरू आहे आणि ती विकेट त्यांना घ्यावी लागेल. हाई बॉल थोडा अंगावरती टाकला, शपलवून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल ना, परंतु दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. आता सूरज माने स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. या प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक येईल का. 3 फलंदाजांनी संधी आली होती, परंतु तिन्ही फलंदाज पूर्ण करू शकले नव्हते अर्धशतक. परंतु आज सूरज माने शिवशक्ती प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण करतील का, की यश काळे संघाला विकेट मिळवून देतील. बॉल क्रमांक 3 राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला मागे बॉल चालला 1 धावेसाठी आणि पंच कळवतात की लेग बाईज ही धाव आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपण अंकित करूया. 69 धावा 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सातारची क्रीडा नगरी सजली आहे शिवशक्ती प्रीमियर लीग साठी. पायांचा वापर करण्याचा प्रयत्न पदलालित्य चांगलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पायाचे मनसुबे आहेत ना, ते तुम्हाला ओळखावे लागतील. आणि या षटकामध्ये यश काळे यांनी फलंदाजांचे मनसुबे ओळखलेले आहेत. ही जी गोष्ट आहे ना, जी गोष्ट क्रिकेटमध्ये नेहमीच प्रभावित करते. बॉलर यश काळे तयार, रीड केलाय. आता शपल झाले. आता गोलंदाजाला रीड केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला संरक्षण देतील, परंतु बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दशक. सरळ 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. अजय केरेकर आहेत फलंदाजीमध्ये आणि त्यांनी हा फटका चांगला खेळला. अंगावरती येणारा बॉल वळवला डीपी स्क्वेअर लेगला आणि सरळ हुक करण्याचा प्रयत्न होता.
आणि बॉल गेला सरळ 4 धाब्यांसाठी. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. यश काळे यांचे काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. बॅट्समन आहेत अजय केरेकर. 10 बॉल 22 चा खेळ त्यांनी उभा केलाय. यश काळे राईट आर्म ओव्हर द विकेट. यश काळे यांचा हा बॉल डावीशी सोडून चाललाय. अंपायर कॉल वाइड. इस 1 रन के साथ स्कोर कार्ड की बात. धाव संख्या आहे 74, 0 गडी बाद. जिथे 74 धावांचा डोंगर आता उभा राहिलेला आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि टीम वेदा स्पोर्ट्स हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. यश काळे यांचा शेवटचा बॉल फुल टॉस आणि वेगाने खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि धडक देतोय सरळ 4 धाब्यांसाठी. धाव संख्या 78. थँक्यू अप्पा. फटका चांगला होता. फुलटॉस बॉलचा समाचार इकडे घेतला आणि सरळ पाठवला 4 धाब्यांसाठी. या संपूर्ण व्यासपीठ पाच सुबक आणि मन विधून घेणाऱ्या ट्रॉफीज या प्रीमियर लीगला आहेत. 3 ट्रॉफीज आहेत आणि एक वेगळी डिझाईन आहे या प्रीमियर लीगला. या ट्रॉफीज पहा. या 3 ट्रॉफीज या प्रीमियर लीगला आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची प्रतिमा तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यानंतर आता अंतिम षटकाकडे आपण वळूया. 78 वरती 0 अशी स्थिती आहे आणि पुढील टॉस मी अनाऊन्स करतो. एका बाजूला सूरज माने 14 बॉल आणि 45 धावांचा खेळ. अजय केरेकर 11 बॉल 26. आता अंतिम षटक कुणाच्या नावावरती दिलं जाईल वेदांश स्पोर्ट्स या टीम कडून. सचिन आहिरे अंतिम षटक आपल्या नावी घेत आहेत. डॉक्टर सचिन आहिरे देवकल आपल्या नावी हे षटक घेतील. पुन्हा एकदा बढूया आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा पर्व क्रमांक 1 चा थरार. स्ट्रायकर एंडलाय सूरज माने. अर्धशतकी खेळीसाठी हवे आहे धावा 5. या प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक होईल का? IPL चं पहिलं अर्धशतक कुणी ठोकलं तर नाव आहे ब्रॅडम मॅकलम. आणि शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये आता या सामन्यामध्ये संधी आली आहे सूरज माने वेनेकोल लुमनेकोल माफ करा. चला काही करा. आणि यावेळेला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे संरक्षणासाठी झडप घालतायत. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 47 धावा सूरज माने आता 3 धावा दूर आहेत आपल्या अर्धशतकी खेळीपासून. या प्रीमियर लीग मध्ये 44 चौकार आणि 22 षटकार लागलेले आहेत. म्हणजे कुठेतरी चौकारांचा रेशो अधिकचा आहे. आता 3 धावा दूर समोर आहे डॉक्टर सचिन आहिरे. यावेळेला फटका कव्हरचा खेळलाय. ऑफ ड्राईव्ह केलाय. बॉल सीमारेषा चिरेल का? दुसरीचा प्रयत्न. 49 धावांवरती बॅटिंग करतायत सूरज माने. अर्धशतक आता पूर्ण होईल का? एकच धाव दूर आहेत आणि बॉल शिल्लक आहे 4 आणि गोलंदाज आहे डॉक्टर सचिन आहिरे देवकल. यावेळेला पहिलं अर्धशतक शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये. पट्ट्या आहे लुमनेकोलचा. खेळाडू आहे सूरज माने. या प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या सूरज माने लुमनेकोल यांना विनंती आहे का आपण बॅटने अभिवादन द्या प्रेक्षकांना. जबरदस्त खेळ सूरज माने लुमनेकोल यांनी ठोकलंय. शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना अर्धशतक. पहिलं अर्धशतक लुमनेकोल गावाकडून आलं आणि खेळाडूचं नाव आहे सूरज माने. पुढे पायांचा वापर. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू. डीजे मास्टर सुरात आणि फलंदाज जोरात असं म्हणायला काय हरकत नाही. असा एक युगायोग जुळून आला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि सूरज माने यांचं आक्रमण सुरू आहे. आता यावेळेला डॉक्टर सचिन आहिरे यांनी कमबॅक केलाय परंतु पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होते सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न.
चांगले क्षेत्ररक्षण, स्वतः पडले परंतु संघासाठी काही धाबा वाचवल्या. पडणारा खेळाडू नेहमी घडत असतो. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 4 धाबा. क्रिकेट मध्ये एक दुर्मिळ गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या 4 धाबा धावून पूर्ण केलेल्या आहेत. क्या बात आहे, वा. चला टॉस साठी या, शिवशक्ती टॉस साठी या आणि टॉस साठी ओमसाई आपण या. ओमसाई आणि धावसंख्या 98. शिवशक्ती आणि ओमसाई टॉस साठी या. आणि हा शेवटचा बॉल हाताळताना एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न. 100 धावा होतील का पूर्ण? नाही. 99 धावा. धाव फलकावरती 100 धावांचं लक्ष टीम वेदांश स्पोर्ट्स साठी. आणि सूरज माने 20 बॉल 66 धावा. जिल्हा ऐकॉन म्हणून खेळताना पहिलं अर्धशतक लुमणेखोल गावाकडून आलं आणि खेळाडू सूरज माने. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 2 मिनिटं. टॉस कोणाकडे? टॉस चला आपण पुढच्या सामन्याचा टॉस करूया. आणि चला ओमसाई आणि शिवशक्ती रायडर्स आपण टॉस करत आहोत आणि आपला टॉस केला जाईल. चला आपण टॉस करूया. महत्वाचा सामना आहे. एका बाजूला शिवशक्ती रायडर्स, एका बाजूला ओमसाई 11. दोन्ही संघांनी एक एक जिंकलेला आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये लीड कोण घेणार त्यासाठी हा सामना आहे. आणि आपण करूया टॉस. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण विनंती करूया. सांबरवाडीचे सुपुत्र आहेत. कोण टॉस मागणार? ओके, ओमसाई 11 नाणेफेकीचा कौल देणार. हेड आणि टेल. ओके, हेड इज कॉल आणि इट्स हेड. किरण तुम्ही टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये लीड करेल. तुम्ही काय निर्णय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आताच जर आपण पाहिलं ना तर 100 धावाचं टार्गेट आहे. तुम्हाला कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? आम्ही पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना खेळला, कसा अनुभव आला? बॅटिंग हवेच्या याच्यावर होत आहेत. बॅटिंग काय होईल? कुमार, टॉस तुमच्या बाजूने आता कौल लागला नाही, परंतु तुम्ही कशा प्रकारची रणनीती या सामन्यामध्ये आखताय? कारण तुम्ही एक सामना जिंकलाय, त्यांनी सामना जिंकलाय. म्हणजे जो संघ हा सामना जिंकेल ना तो आजच्या या दिवसामध्ये प्रीमियर लीग मध्ये लीड करणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? बॅटिंग करताना कोणती धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे जिचा बचाव तुम्हाला करणं सोपं होईल? 4 ओव्हरचा सामना आहे तरी जास्तीत जास्त 70 प्लस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिला सामना जिंकलाय, कसं माहोल आहे संघामध्ये? संघाचा माहोल छान आहे कारण की बॅट्समन तर आमचे पहिले नॉट आउटच मारून गेलेत मॅच. बॉलिंग लाईनअप पण चांगला आहे त्यामुळं 60-70 रन झाले तरी भरपूर आहेत आमच्यासाठी. अधिकचा वेळ घेणार नाही. सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शिवशक्ती रायडर्स आणि ओमसाई 11 ला टॉस झालाय. टॉस मध्ये ओमसाई 11 ने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम शिवशक्ती रायडर्सला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम वेदांत स्पोर्ट्स, आपल्याला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा, ही विनंती आहे. टीम स्पोर्ट्स आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर मित्रांनो आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आणि पुन्हा एकदा पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा पर्व क्रमांक 1 चा थरार.
चला पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या भरदार दुनियेमध्ये आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. आता 100 धावा क्रिकेटमध्ये ना विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे आता या धावसंख्येचा पाठलाग होईल, बचाव होईल. प्रत्येकाचं लक्ष या सामन्याकडे आहे आणि सामना असाच आहे. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार तर एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. पूर्वार्ध तुम्ही पाहिला, उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत आणि उत्तर अर्धामध्ये काय दडलंय, कोणता संघ घेऊन जाईल सामना. आता या 100 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वेदांत स्पोर्ट्सने बॅटिंग ऑर्डर पाठवलेली आहे. त्या बॅटिंग ऑर्डर मध्ये 2 नावं आणि 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलेले आहेत. चला वेळेची बंधन आहेत. पहिला बॉल पडतोय, तो टाइम तुम्हाला आम्ही सांगतो. वाजलेले आहेत 5:21 पहिला बॉल पडतोय आणि फलंदाज आहेत डॉक्टर सचिन आहिरे देवकल आणि सागर मुसळे जिल्हा आयकॉन करंजे. तर एका बाजूला पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार योगेश केरेकर. पहिला बॉल, पहिलाच बॉल ओरपीचा आहे, पुढे सोडला. त्यानंतर 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. पहिली धाव इथे स्कोर बोर्ड मध्ये येते. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय, परंतु 100 धावांचं टार्गेट आहे. हेच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग करावी लागेल. करंट रन रेट आहे 21चा, म्हणजे 20.48चा, म्हणजे 20.5 धावा बनवता येत नाही, परंतु 21 धावा बनवता येऊ शकतात. आणि प्रति षटकाच्या पाठीमागे 21 धावा कोटाव्या लागतील. अशक्य असं जीवनामध्ये काहीच नाहीये. प्रयत्नांची उंची मोठी असेल ना, अशक्यही गोष्टी शक्य होतात. फक्त माणसाने महत्वाकांक्षी असलं पाहिजे. या सामन्यामध्ये आता कोणता संघ आहे महत्वाकांक्षी, कारण येणारे बॉल आहेत 29 आणि बनवायच्यात 99 धावा. यावेळेला सागर मुसळे यांच्यावरती भरपूर काही निर्भर असणार आहे की सागर मुसळे आज कशा प्रकारचा खेळ करतील, कारण संघाच्या समोर बऱ्याचशा अडचणी आहेत. 100 धावांचा डोंगर पोखरायचा आहे आणि वेदांत स्पोर्ट्सने 2 यंत्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलेली आहेत बॅटिंग मध्ये. एक आहे सचिन आहिरे आणि एक आहे सागर मुसळे. यांच्याकडे ती क्षमता आहे. दोन्ही खेळाडू चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. खरी परीक्षा तेव्हाच आहे ना ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये आहे. यावेळेला बॉल हवेत आहे, वेळेची अचूकता नाही. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन आणि फलंदाज सचिन आहिरे देवकल माघारी. थँक्यू धन्यवाद. ज्या प्रकारे हा बॉल हाताळला, ज्या प्रकारे विकेट मिळाली, वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती आणि त्यानंतर ही विकेट मिळाली टीम सह्याद्री सुपरस्टारला. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार, परंतु हा रिप्ले टेलिकास्ट आहे. कशा प्रकारे बॅट्समन आउट झाले. सचिन आहिरे बॅटची वरची कडा लागली, बॉल हवेत उभा राहिला आणि एक चांगला झेल पकडलाय. हर्ष केरेकर यांनी एक चांगला झेल तिकडे पकडला आणि विकेट झालं पतन. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद. परंतु 2 आकड्याचा नेहमी आपण उल्लेख करतो ना, हा उल्लेख का सांगतो, कारण या आकड्याच्या पाठीमागे जिद्द, चिकाटी आणि परिश्रम आणि मेहनत आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये दुसरी धाव घेण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूला 6 वर्ष लागली होती आणि खेळाडूचं नाव होतं मारवान अट्टपट्टू. ज्या संघामध्ये जागा मिळत नव्हती ना, एक दिवस असा आला की त्या संघाचा तो संघनायक झाला. बॉल हवेत आहे, समोरच्या बाजूला खेळाडू डाऊन दी बॉल, विकेटचं बटन, लागोपाठचा दुसरा धक्का, धावसंख्या 2, 1 गडी बाद. थँक्यू धन्यवाद. जिथे आता हॅट्रिक उंबरठ्यावरती आहेत विठ्ठल आहिरे. अगदी ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये वरच्या क्रमवारीत बॅटिंगसाठी आले होते आणि काहीतरी वेगळे मनसुबे होते की जाऊन फक्त आक्रमण करायचं आणि आक्रमण फसलं. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहेत. लागोपाठचे 2 विकेट त्यांनी टिपलेले आहेत. या शिवशक्ती प्रीमियर लीग मधली हॅट्रिक होईल का? परंतु आपण मारवण अट्टापट्टू बद्दल चर्चा केली. वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त घ्यावे लागतील ते परिश्रम. मारवण अट्टापट्टूला किती अपयश आलं असेल व 6 वर्षामध्ये,
परंतु त्याने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्याला माहिती होतं एक दिवस मी दुसरी धाव बनवणार आणि ज्या संघामध्ये जागा मिळत नाही ना त्या संघाचा एक दिवस मी कॅप्टन होणार. हे मारवण अट्टापट्टूने करून दाखवलं. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, मेहनत ही तुम्हाला करावीच लागते. आता इकडे वेदांत स्पोर्ट्सला मेहनतीचा डोंगर उभा करायचा आहे. हॅट्रिकचा बॉल, बॉलर तयार. कमी गतीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल वाईट. दिशा खराब आहे या बॉलची, वाईट बॉल आहे. परंतु हॅट्रिक कंटिन्यू असणार आहे. योगेश केरेकर जे सांडवलीचे आहेत. सांडवली गावाकडून या प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक येईल का? आणि जिथे माफ करा योगेश केरेकर जे केळवलीचे आहेत, परंतु केळवली गावाकडून हॅट्रिक येईल का? यावेळेला बॉल समोर खेळला, व्ही शेप मध्ये खेळाडू आहेत. पायांवरती असणारा बॉल सी कॉर्नरला खेळला एकच धाव. परंतु आज सागर मुसळे जिल्हा ऐकवान म्हणून वर्णी लागली आहे. आज दमदार खेळ करावा लागेल. हिऱ्याची चमक ही अंधारात नाही तर उन्हात महत्वाची आहे. आज ती चमक पाहायला मिळेल का सागर मुसळे यांची? जे वलय आहे ना त्या वलयाप्रमाणे सागर मुसळे आज बॅटिंग करतील का? एका बाजूला गणेश भगत यांच्याकडे क्षमता आहे. गणेश भगत ही चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु सागर मुसळे तयार आणि समोर योगेश केरेकर. यावेळेला खोलवर पद्धतीचा बॉल, कोणतीही धाव नाहीये. एक बाय पुढे काढलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 4 धावा धाव फलकावरती आहेत. आता इथून पुढे येणारे 24 बॉल आणि समीकरण आहे 96 धावांचं. या डीजे चला घाई करा, अजून आपल्याकडे सामने पेंडिंग आहेत. चला घाई करा, दोन्ही टीम वेळ घेऊ नका. 5:21 पहिला बॉल पडलाय आणि पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटं घेतलेली आहेत. म्हणजे इथून पुढे तुम्हाला पुढचं षटक 5 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे, याची नोंद तुम्ही घ्या. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलेला आहे. अजय केरेकर जे ऑलराऊंडर आहेत, ज्यांनी बॅटिंग चांगली केली, आता षटक क्रमांक 2 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 2 सांभाळतील. 24 बॉल आणि बनवायचे आहेत 96 धावा. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. समोरच्या बाजूला मिड ऑफला खेळाडू, झेल होऊ शकली नाही, परंतु एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. 100 धावांचा पाठलाग करताना आहे ना प्लॅनिंग चांगलं करावंच लागेल. मोठे फटके कुठे खेळायचे आहेत, कोणत्या बॉलवरती खेळायचे आहेत. जो पेरणी करतो ना त्या पेरणाऱ्याला समजलं ना पेरणी कुठे करायची, कधी करायची आणि कशाची करायची आहे ना, तर ती पेरणी कधी वायाला जात नाही. हे एका शेतकऱ्याचं झालं, परंतु एका खेळाडूचं काय आहे, एका खेळाडूचं कोणत्या बॉलवरती मोठे फटके खेळायचे, कोणत्या बॉलला संयम द्यायचा आहे, त्यावेळेस सामना वाया जाणार नाही किंवा खेळ तुमचा व्यर्थ जाणार नाही. इथे आलाय तो डॉट, म्हणजे कोणत्या बॉलवरती आक्रमण करायचंय, कोणत्या बॉलवरती संयम ठेवायचा आहे, कोणत्या बॉलवरती धावून काढायचे आहेत आणि कोणते बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवायचे आहेत. बॉलर तयार. अजय केरेकर समोर आहेत गणेश भगत यांच्यासाठी हा बॉल, एक पाय पुढे काढला, पाय रोवला, परंतु बॉलच्या मेरिट पर्यंत गणेश भगत यांना जाता आलं नाही. त्याचबरोबर या प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत अजितदादा जाधव यांच्या वतीने, समन्वय युवा मंच उर्मोडी यांच्या वतीने या शिवशक्ती प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आभार. यावेळेला निश्चित इथे फटका फसलाय, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे पहा 3 डॉट अजय केरेकर, कमालीचं षटक. आता अडचणी आहेत टीम वेदांत स्पोर्ट्स समोर, परंतु अडचणीतून मार्ग वेदांत स्पोर्ट्सला काढावा लागेल. वेदांत स्पोर्ट्स समोर जो अडचणींचा डोंगर उभा राहिलाय त्या डोंगरातून मार्ग शोधावा लागेल. यशाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा ज्या आहेत ना त्या पायाखालीच आहेत. समोर मिड ऑफला खेळाडू आहेत, एक सिंगल धाव, चालत राहावं लागेल, कारण क्योंकि रुका हुआ पाणी भी खराब आहे, चलते रहने में सफलता आहे. म्हणजे चालत राहणं जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. थांबला तो संपला, म्हणजे इकडे धावगती चालू ठेवावी लागेल. 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल, धावा या घ्याव्याच लागतील. आणि सागर मुसळे
आज त्यांना बरसावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये. नावाला लौकिकी साजेची खेळी सागर मुसळ्यांना करावीच लागेल. एका बाजूला अजय केरेकर, सागर मुसळे धावसंख्येचा गिअर बदलणार का? एका बाजूला अजय केरेकर यांचा पुढचा बॉल शेवटचा आहे. या वक्त सन्मान दिलाय म्हणजे कुठेतरी मनसुबे हेच आहेत सागर मुसळे यांची की या बॉलच्या पाठीमागे संयमाने खेळायचं आणि पुढच्या षटकामध्ये आक्रमण करायचं. आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. पण 11 वरती 2 अशी स्थिती आहे. 11 धावा आलेल्या आहेत. आता येणारे 18 बॉल आणि 79 धावांचा डोंगर पोखरायचा आहे. 18 बॉल 79 धावा. विजयाचा घाट पार करताना आहे ना गिअर आता धावसंख्येचा बदलावाच लागेल. पण एखादी गाडी ज्यावेळेस घाट पार करते ना त्यावेळेस गिअर बदलावे लागतात आणि गाडीला एक्स्ट्रा पॉवर द्यावी लागते. आता इथेही धावसंख्येला एक्स्ट्रा पॉवर द्यावी लागेल जिथे धावसंख्येची गती वाढेल आणि एक्सिलेटर वरती आता पाय ठेवावा लागेल. धावसंख्येला एक्सिलेट करावं लागेल. आता इथे एक्सिलेटर सोडून चालणार नाही. घाटामध्ये जर आपण एक्सिलेटर सोडला ना तर गाडी थांबते, वेग मंदावतो आणि गाडी कधी बंदही पडते. त्यामुळे आता इकडे या मॅच मध्ये विजयाचा घाट पार करायचा आहे ना तर एक्सिलेटर वरती आता पाय देऊन उभं राहावं लागेल. त्याच वेळेस मात्र धावसंख्या आणि धावसंख्येची गती वाढेल. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. अनिल देवरे यावेळेला आक्रमण केलंय. षटक क्रमांक 3चा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झुंबड उडाली, झेल निसटलाय आणि एकच धाव. आता इथून पुढची रणनीती कशी आहे? वेदांत स्पोर्टची करंट रन रेट आहे 5.54चा. म्हणजे फार मोठा फरक आहे. बॉल हवेत उभा राहिला होता आणि क्षेत्ररक्षक 2 आले. नजर हाटी, दुर्घटना घटी, बॉल सुटला दोघांच्या हातामधून आणि मिळालं ते जीवनदान. एकच धाव. आता सागर मुसळे बॅटिंग साठी होतील तयार. 31 ची सरासरी हवी आहे म्हणजे प्रति षटकामध्ये रिंकू सिंग बनावं लागेल. आणि यावेळेला सागर मुसळे आणि समोर खेळलाय, सरळ हाताने पकडलाय कॅच, विकेटचं पतन. सागर मुसळे जिल्हा आयकॉन करंजे माघारी. या डीजे थँक्यू. सागर मुसळे क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळायला गेले. सरळ बॅटने बॉल हवेत उभा राहिला आणि सीमा रेषेलगत एक चांगला झेल पकडला. अजय केरेकर डोळ्यांचा सहयोग चांगला होता, शरीरावरचं नियंत्रण चांगलं होतं आणि हाताच्या उजळीमध्ये अखेर त्यांच्या बॉल विसवला. धावसंख्या आहे 12 वरती 3 अशी दयनीय आणि बिकट अवस्था आहे टीम वेदांत स्पोर्टची. परंतु आता या परिस्थितीमधून या संघाला कोण बाहेर काढेल? सामन्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल कारण पहिला सामना मनोबल वाढवण्यासाठी फार महत्वाचा असतो आणि या सामन्यामध्ये मिळेल का विजय? एका बाजूला अनिल देवरे यांचे वार, 2 बॉल टाकले, धाव खर्च केली आहे, एक गडी बाद केलाय. बॉल क्रमांक 3 बॉलर तयार. यावेळेला पाठीमागच्या बाजूला दिल स्कूप सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॉल मार्गस्थ होतोय पाठीमागच्या बाजूला. मिळतील का धावा? 4 का बॉल अडवला जाईल? क्षेत्ररक्षक आणि बॉल मधली शर्यत, अखेर बॉलने जिंकली चौकार. थँक्यू. चौकार आलेला आहे परंतु आक्रमण करावं लागेल. 6 चा पाडा इथे आता बॅटिंग मध्ये बोलावाच लागेल. त्याच वेळेस मात्र हे समीकरण सोपं होईल. 33.60 ची सरासरी आहे रिक्वायर्ड रन रेट आणि करंट जर तुम्ही पाहिला ना तर अवघ्या 16 धावा आलेल्या आहेत आणि 6.40 चा तो करंट रन रेट आहे. खेळाडू आहेत, प्रयत्न निश्चित सुरू आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये नेहमी सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी कधी मित्रांनो अनुभवातूनही असते आणि ती आज शिदोरी खोलावी लागेल. संकटांना अशा प्रकारे उत्तर द्यायचं ना की विजय हा तुमचाच असला पाहिजे.
परंतु ही संकट आहेत, संकटांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, पाठीमागच्या बाजूला आहेत खेळाडू. आपण परिस्थितीबद्दल चर्चा करतोय की एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते. एखादा मनुष्य पाण्यात पडल्यानंतर बुडतो का नाही, ज्यावेळेस तो हातपाय हलवायचं बंद करतो ना, त्यावेळेस तो पाण्यामध्ये बुडतो. त्यामुळे एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते. आता ही समस्या इथे उद्भवलेली आहे. परिस्थिती वेदांत स्पोर्टच्या हाताच्या बाहेर गेली आहे का, परंतु सामना जिवंत आहे. परिस्थितीवरती मात करा आणि परिस्थितीला शरण जीवनामध्ये कधी जाऊ नका. मग ते क्रिकेट असो किंवा आयुष्य. 100 धावांचं लक्ष, धावसंख्या आहे फक्त 18 आणि शेवटचा बॉल आणि यानंतर 1 मिनिटाचा आहे ड्रिंक्स ब्रेक. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. कार्पेटचा फटका, एकच धाव मिळेल म्हणजे धावसंख्या दुसरीचा प्रयत्न म्हणजे 20 धावा. म्हणजे आता इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 80 आणि बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉल 80. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ऐकूया डीजे नाद यांचं सुमधुर संगीत. थँक्यू. संपूर्ण विश्लेषण आपण पाहूया. पहिल्या डाव जर आपण पाहिला ना आणि त्याचं स्कोरिंग आपण पाहूया. पहिल्या डावामध्ये काय काय घडलं होतं. अजून 80 धावांचं टार्गेट शिल्लक आहे आणि बॉल आहेत 12. परंतु पहिला डाव जर तुम्ही पाहिला ना, सह्याद्री सुपरस्टार या टीमचा टॉस जिंकला होता वेदांत स्पोर्ट्स या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि जिथे आपण पाहिलं ना, टीम सह्याद्री सुपरस्टारने जी बॅटिंग केली ना, ती अप्रतिम होती. सूरज माने यांचा खेळ कोण विसरेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं, आलेख ग्राफ कसा उंचावला धावसंख्येचा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. दुसऱ्या षटकामध्ये काय घडलं होतं ना, तर प्रामुख्याने अवघ्या 4 धावांवरती 2 गडी गारद झाले होते षटक क्रमांक 2 मध्ये. हा संपूर्ण आलेख ग्राफ आपण पाहिला, जिथे धावसंख्येचा आपण पाहिला. त्यानंतर तिसरं षटक, त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे षटक आहे ना, पिवळं जे षटक आहे ना, ते पिवळं षटक आहे सह्याद्री सुपरस्टारचं आणि जे तुम्हाला ब्लू स्तंभ दिसत आहेत ना, ते आहेत वेदांत स्पोर्टचे. 2 धक्के तिकडे लागले. त्याचं प्रत्युत्तर देताना दुसऱ्या षटकामध्ये सह्याद्री सुपरस्टारला किती मिळाल्या, तर मिळाल्या 17 मिळाल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये वेदांत स्पोर्ट्सला किती मिळाल्या, तर अवघ्या 7 मिळाल्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये टीम सह्याद्री सुपरस्टारला किती मिळाल्या, तर तब्बल मिळाल्या 22. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये वेदांत स्पोर्ट्सचा धावा मिळाल्या तब्बल 8 आणि 1 गडी त्यांनी तिकडे गमावला. म्हणजे जो आलेख ग्राफ आहे ना, तो खाली वरती झिकझॅक पद्धतीने राहिला सह्याद्री सुपरस्टारचा. परंतु जो आलेख ग्राफ राहिला आहे ना, तो वेदांत स्पोर्ट्सचा तो फार कमी राहिला आहे आणि गुच्छामध्ये विकेट या टीमने गमावलेल्या आहेत. आता 12 बॉल 80 ची गरज आहे आणि जवळ हा सामना दूर गेलाय. चला, धावपट्टूंना विनंती आहे की आपण बाउंड्री रोपच्या बाहेरून धावा. आपल्याला विनंती आहे आणि आपल्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा बाळगतो. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण बाउंड्री रोपच्या बाहेरून धावा. आम्हाला सहकार्य करा, ही विनंती आहे. एकमेकास आपण सहाय्य करू. पुढे जाऊया या बॉलकडे आणि हा बॉल समोर खेळलाय, परंतु मिळेल 1 सिंगल धाव. परंतु एका धावेने फरक पडणार नाही. समुद्र पार करायचा आहे. एका धावेने काय होतं, थेंबे थेंबे तळे साठे. परंतु आता तळ पार करायचं नाही, पार करायचा तो समुद्र आणि त्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. बॉलर तयार. राऊंड द विकेट. सन्मान दिलाय, अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलाय. फलंदाजांना मुभा दिली नाही. जे काय डावपेच होते ना फलंदाज वेदांत स्पोर्ट्स या टीमचे, ते सर्व डावपेच उधळून लावले आणि कौतुक करावं लागेल सह्याद्री सुपरस्टार या टीमचं. ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये कहर पाहायला मिळाला, धावसंख्येला बहर आला, गोलंदाजी करताना अगदी काटकसरीची गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. बॉलर तयार. राऊंड द विकेट.
यावेळेला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पायांचा वापर होता. पाठीमागच्या बाजूला फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. एका बाजूला बॅट्समन विघ्नेश, एका बाजूला गणेश भगत, तर एका बाजूला सौरभ देवरे. आता इथून पुढचं जे समीकरण आहे 9 बॉल 77 धावा. त्याचबरोबर धावपट्टूंना विनंती आहे की आपण बाउंड्री रोपच्या बाहेरून धावा. आपण सहकार्य करा, ही पुन्हा एकदा आम्ही आपल्याकडून आशा बाळगतो. आपण सहकार्य करा, बाउंड्री रोपच्या बाहेरून आपण धावा, काही हरकत नाहीये, फक्त आपण सहकार्य करा, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एखादा बॉल तुम्हाला येऊन लागेल, यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर आला तो डॉट आणि षटक क्रमांक इकडे 4चा खेळ संपला. 24 वरती 3 आणि अंतिम षटक शिल्लक. विधान स्पोर्ट्स या टीमची आहे थोडीशी दायनीय अवस्था, परंतु हे काही चटके आहेत ना विधान स्पोर्ट्स मध्ये कडकपणा आणतील, कारण चहाचं किंवा आयुष्य चटके सुचल्याशिवाय कडकपणा येत नाही, त्यामुळे अनुभव देखील येणं तितकंच महत्वाचं आहे. आता अंतिम षटक पहा, संपूर्ण संघ जर तुम्ही पाहिला ना तर सह्याद्री सुपरस्टार आहे, तोच दाखवण्याचा प्रयत्न युनिक लाईव्हने केलाय. प्रत्यक्षात चला दोन्ही टीम आपण तयार राहा. उमसाई आणि शिवशक्ती रायडर्स. शिवशक्ती रायडर्सला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. आपण बॅटिंग ऑर्डर तयार ठेवा आणि उमसाई आपण संघ तयार करायला घ्या. उमसाई आपण संघ तयार करा, तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आता 6 बॉल मध्ये आता इथून पुढे बनवायच्या आहे 76 धावा. आता एक औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 6 बॉल 76 धावा जवळजवळ अशक्य असं आव्हान आहे, परंतु आपण हार आणि जीत कधीही निश्चित करू शकत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना देखील शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत हार मान्य नव्हती. त्यामुळे शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही हार आणि जीत निश्चित करू शकत नाही. 6 बॉल 70 ची गरज. बॉलर तयार योगेश केरेकर. चला घाई करा, आपण वेळ घेत आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय शिवशक्ती प्रीमियर लीग स्पॉन्सर्ड बाय श्री संतोष दादा भोसले आणि रवी दादा पोपळे. राजाराम दादा साळुंके सावली यांचाही आम्ही एक सन्मान करू इच्छितो. शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांना सन्मानित करतोय आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपला स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक सन्मान आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही करत आहोत. मैदानाच्या दिशेने वळूया आणि पाहूया अंतिम षटकाचा खेळ. यावेळेला हा बॉल उडवलाय समोरच्या बाजूला, खेळाडू धावत येत आहेत. झडप चांगली, समय सूचकता, हजर जबाबीपणा, म्हणजे वेळेप्रसंगी तुम्ही कोणते निर्णय घेताना याला फार महत्व आहे. आणि त्या खेळाडूचं मी कौतुक करेन ज्या प्रकारे त्यांनी बॉल अडवलाय. अजय केरेकर, क्या बात आहे यार. या खेळाडूने बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तिन्ही फॉर्मॅट मध्ये उल्लेखनीय खेळ केलाय. अजय केरेकर. आता उर्वरित फक्त काहीच बॉल शिल्लक आहेत. 4 या प्रीमियर लीग मध्ये 24 षटकार आणि 46 चौकार लागलेले आहेत. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, इथे आलाय तो डॉट आणि इथून पुढे फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. चला उमसा 11 आपण संघ तयार ठेवा, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. शेवटचे फक्त 3 बॉल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूप फटका स्कूप केलाय आणि बॉलने ओलांडल्या 4 धावा. चौकार. थँक्यू. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत धावा इथून पुढे जवळ जवळ 70 धावा 2 बॉल.
अशक्यप्राय आव्हान. 2-70 आणि पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इथे विकेटचं होईल पतन. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. पा राम देवरे यांच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य आहे. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. पा राम देवरे यांनी ज्यावेळी झेल घेतला ना त्यावेळेस मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती एक निकळ स्मित हास्य होतं. का असू नये, कारण संघाने चांगली कामगिरी केली आहे हे ते जाणतात आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्ट झळकत होता. आणि इथे डाव संपलेला आहे आणि सामना जिंकलाय टीम सह्याद्री सुपरस्टार या टीमने मोठ्या फरकाने. आणि वेदांत स्पोर्ट्सने हा सामना गमावलाय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. चला उमसाई, आपण मैदानाचा ताबा घ्या आणि टीम शिवशक्ती आपण आघाडी जोडी पाठवा. टीम शिवशक्ती आघाडी जोडी पाठवा. संपूर्ण बॅटिंग कार्ड आपण पाहतोय, परंतु सामन्यावरचा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया. आणि सामन्यावरचा पुरस्कार आहे या प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक. 20 बॉल 66 धावा. खेळाडू आहे सूरज माने, गाव आहे लुमनेकोल. त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला दिला जाईल तो सामनावीराचा पुरस्कार. सूरज माने, लुमनेकोल, 20 बॉल 66 धावा. अप्रतिम खेळ. थँक्यू. चला सूरज माने आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सामन्यावरचा पुरस्कार आहे. सूरज माने आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपल्याला हा पुरस्कार देऊन आपला गुणगौरव केला जाईल. आणि ज्यांनी आम्हाला सामन्यावरचा पुरस्कार दिलाय श्री विकास तुकाराम शेडगे यांच्या वतीने आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे. रेन फॉरेस्ट रिसॉर्ट यांच्या वतीने आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार सूरज माने यांना वितरित करत आहोत. हा पुरस्कार आपण सूरज माने यांना प्रदान करूया. 66 धावा 20 बॉल. थँक्यू डीजे. डीजे 2 मिनिटं. डीजे ऑपरेटर 2 मिनिटं आपण थांबा. आपण पुरस्कार देतोय. सूरज माने यांना सामनावीराचा पुरस्कार आहे. अप्रतिम खेळ. सूरज, तुम्ही पहिले खेळाडू आहात शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये. या साताराच्या क्रीडानगरीमध्ये लुमनेकोल गावाकडून पहिलं अर्धशतक आलं आणि खेळाडूचं नाव होतं सूरज माने. 20 बॉल 66 धावा. या प्रीमियर लीग मध्ये गावचंही नाव उंचावत आणि तुमचाही खेळ भरतोय. कशा आहेत भावना? पहिलं तर टीमचं धन्यवाद मानेन की माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पात्र ठरलो. जिल्हा आयकॉन कशी वाटली संकल्पना? शिवशक्ती प्रीमियर लीग तुम्हाला खेळायला मिळते. चांगली वाटली. निश्चित अधिकचा वेळ घेणार आहे. चांगला फॉर्म आहे आणि खूप शुभेच्छा याही प्रीमियर लीग साठी आणि उरमोडी प्रीमियर लीग साठी देखील. आणि संघ मालकांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दिलीप देवरे यांच्या वतीने तेही आपण तो पुरस्कार त्यांना प्रदान करूया. क्या बात आहे. संघ मालकांनी कौतुक केलेलं आहे त्यांच्या खेळाचं, कारण 66 धावा